या बुलेटिनची सुरुवात करूयात राजकीय वर्तुळातल्या एका मोठ्या बातमीनं। लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे। अशातच आगामी विधानसभेत ठाकरेंची नजर प्रामुख्याने मुंबईवरती असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई तर दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती। उदय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधानसभेच्या दृष्टीने जी काही हालचाल सुरू आहे त्या संदर्भात काय माहिती मिळतेय? विधानसभा निवडणुकीला आता फक्त 2 महिने राहिलेले, त्यामुळे सर्वच पक्ष जे आहेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विशेष लक्ष जे आहे ते मुंबई आणि परिसरातील विधानसभा मतदारसंघावरती त्यांनी फोकस केला असल्याचं एकूण दिसून येत आहे। लक्ष केंद्रित केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे, कारण सर्वाधिक मतदारसंघ जे विधानसभा मतदारसंघ आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते मुंबई शहरामध्ये आहेत। एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी जर आपण आढावा घेतला 2019च्या निवडणूक निकालावरून तर जवळपास 36 पैकी 14 विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते शिवसेनेने विजय मिळवलेला होता। त्यापैकी आता जर पाहिलं आपण तर 6 आमदार जे आहेत मुंबईतले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत, तर 8 आमदार जे आहेत मुंबईतले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या यांच्यासोबत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपली ताकद जी आहे ती दाखवण्यासाठी ठाकरे गटाकडून विशेष जी आहे तयारी जी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही मतदारसंघामध्ये शिवसेनेने पूर्व तयारी जी आहे अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे। विशेषतः लोकसभा निवडणुकीत जो काही निकाल लागलेला आहे, जी विधानसभा आहे मतमोजणीमध्ये आकडेवारी समोर आलेली आहे, त्यानुसार आता शिवसेनेने जवळपास म्हणजे ठाकरे गटाकडून जवळपास मुंबईतल्या 25 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते तिथे लक्ष केंद्रित केले आहे। तिथे संभाव्य उमेदवार कोण असतील या संदर्भात चाचपणी जी आहे ती सुरू झाली असल्याची माहिती मिळते। जे पारंपरिक शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत तिथे देखील आणि त्याचबरोबर जिथे आता मताधिक्य मिळालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अशा मतदारसंघावर देखील शिवसेना ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केलेलं आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस असेल यांच्याशी जेव्हा जागा वाटपाची बोलणी सुरू होईल त्यावेळेला शिवसेना ठाकरे गटाची ताकद नेमकी कुठे आहे, तिथे संभाव्य उमेदवार कोण असेल, महाविकास आघाडीचा उमेदवार तो कसा निवडून येऊ शकतो या संदर्भातली गणित जी आहे ती आतापासूनच मांडली जात आहेत। बिलकुल उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।